निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जालना शहरातील संभाजीनगर परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं नुकसान करण्यात आलं होतं। या आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना एक निवेदन दिले। जालना शहरातील संभाजीनगर परिसरात निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। यामध्ये 6 चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहनांचं नुकसान करण्यात आलं होतं। या प्रकरणातील आरोपींना कठोर कारवाई करून तात्काळ अटक करावी अशी मागणी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज केली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे। तक्रार केली आज पोलिसांकडे। आज जिल्हा पोलीस अधीक्षक बन्सल साहेब यांच्याकडे आम्ही शिवसेनेच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे युवा सेनेचे सचिव अभिमन्यू दादा खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परवा जो प्रकार घडला प्रभाग क्रमांक 1 संभाजीनगर शांतिनिकेतन विद्यालयाच्या बाहेर जिथं मतदानाचं बूथ आहे त्या लाईनला जवळपास 5-7 4 व्हीलर व 8-10 टू व्हीलरची अज्ञाताने नासधूस केली, तोडफोड केली। यावर सखोल चौकशी करावी आणि त्यांची कडक अशी कारवाई, ज्यांनी हे कृत्य केलं यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली।